पुढची बातमी पाहूयात। गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आरोपी कसं म्हणता येईल? अजित पवारांनी घोटाळ्यावरती थेट विधान केलंय। अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचं काय झालं? संजय राऊतांनी अजित पवारांवरून मुख्यमंत्र्यांना सवाल विचारले। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना? आहे ना? अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही। गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही। भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर, आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे, आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे।